श्रवण पाटील, न्यूज 04 महाराष्ट्र मध्ये आज पहिले सर्वांना जय जिजाऊ आणि मला जे प्रतिनिधी आज इथं आलेले त्यांचे आभार व्यक्त करतो। जो आपण आम्लीय पदार्थ विकताना ज्या व्यक्तीची व्हिडिओ टाकली होती आणि ती व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तर पोलीस यंत्रणा आणली। म्हणजे पोलीस यंत्रणा याच्या करताना आणली का नारपोली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारी बीट चौकी मानकुली नाका इथे असलेली दापोडा पोलीस स्टेशन म्हणजे दापोडा मानकुली हे बीट पोलीस स्टेशन आहे। त्यांच्या तिथं तो जो आम्लीय पदार्थ विकत होता, जे काही एमडी विकत होता, जे काही ड्रग्स विकत होता, त्याची आपण ती व्हिडिओ टाकली। व्हिडिओ केल्याच्या नंतर 10-15 दिवसानंतर मला माझी शोधाशोध चालू झाली। ती लोक माझ्या घरापर्यंत जायला लागली। माझ्या घरी जाऊन माझ्या आईशी चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली, आईशी उलट सुलट बोलला। त्याच्यानंतर मला मानकुली नाक्याला मी ट्रॅफिक काढत होतो रात्री 10 वाजेच्या दरम्यान, मला तिथंही त्यांनी बाजूला घेतलं। पण मला हे नव्हतं माहिती का तीच व्यक्ती माझ्या घरी जाऊन आली आणि त्याच व्यक्तीने मला मानकुली नाक्याचं जे डोंबिवलीला जायला जे काही रिक्षा स्टँड आहे तिथं त्या व्यक्तीने मला अंधारामध्ये बाजूला घेतलं। पण मला तेव्हा ते काही समजलं नव्हतं का, कारण अज्ञात व्यक्ती मला कोणी आवाज देते म्हणून मी त्या याच्याने भोळेपणाने तिथे गेलो। पण ते नंतर ते घरी आल्यानंतर ते प्रकरण मला सर्व समजलं। पण याच्यामध्ये मला एकच एवढं बोलायचंय का मी ती व्हिडिओ टाकल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागायला पाहिजे होती, तर पोलीस यंत्रणेने मला कामाला लावलं का ती व्हिडिओ तुम्ही डिलीट करा। ती लोक माझ्या घरापर्यंत गेली, त्याच्यानंतर परत मलाही त्यांनी गाठलं घरी, मला तिथंही बोलला। तुम्हाला एक सांगतो सर, आपण हे जे काही करतोय याच्यातून आपल्याला काय मिळावं आणि याच्यासाठी आपण काही करत नसतो। पण माझी एकच हे आहे का आम्लीय पदार्थाने समाज नायनाट होत चाललाय, ही पार्श्वभूमी आपल्या मनामध्ये ठेवून आपण आज जे काही ड्रग्स विकणारे, जे काही एमडी विकणारे यांचे आपण आम्लीय खात्याला नार्कोटेक्स खाता बोलतात त्याला, त्या नार्कोटेक्सला आपण तिथल्या या लोकेशन सहित दिलेलं आहे की ह्या जागेवरती हे विकलं जातं, या धाब्यावरती हे काम होतंय, या धाब्यावरती आम्लीय पदार्थ विकला जातो, या धाब्यावरती अशा प्रकारचे हुक्का पार्लर आहेत आणि हुक्क्याचं हे काही चालतं। तर या सर्व गोष्टी देतो। पण काय होतंय माहितीये का, त्याच्यावरती माझ्या जीवावरती बिततंय। असं 2 वेळा झालंय। मी पोलीस स्टेशनला संपर्क नाही साधला कारण पोलिसांना माहिती होतं का ते कोणी काय केलेलं आहे। कारण पोलिसांच्याच करून आपल्याला असं बोलण्यात आलेलं होतं का तुम्ही आमच्या पोलीस स्टेशनच्या इथला तो व्हिडिओ टाकला तो जरा डिलीट करा, कारण त्याच्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचं तुम्ही नाव घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर ती माणसं माझ्या घरापर्यंत गेली। पण व्हिडिओ टाकल्यानंतर मी तो व्हिडिओ फक्त सोशल मीडियाला न टाकता मी ट्विटरला ट्विट केलेलं आहे। शासनाच्या ज्या काही सोशल मीडियाच्या ज्या काही माध्यमातून शासन त्यांच्या गाईडलाईन्स देते त्या सोशल मीडियाच्या पेजला मी टाकलेलं आहे, मी ट्विटरला टाकलेलं आहे, मी फेसबुकला टाकलेलं आहे आणि गृह मंत्रालयालाही टॅग केलेलं आहे। योगेश रामदास कदम यांच्या ट्विटर पेजला टाकलेलं आहे। त्याच्यानंतर माननीय सन्माननीय आपले देवेंद्र फडणवीस साहेब हे गृह राज्यमंत्री यांच्याही पेजला टाकलेलं आहे। पण कारवाई ही शून्य आहे। मी सीपी साहेबांच्या ठाणे कमिशनर या पेजलाही टाकलेलं आहे, पण कारवाई शून्य आहे। तुम्ही अत्यंत चांगला आहे का हे जे काही नो एंट्री असताना या ज्या काही 10 टायरच्या ज्या काही गाड्या येतात, 6 टायरच्या गाड्या येतात, या काय येत आहेत तर गृह राज्य मंत्रालयाने यांना एक टार्गेट दिलेलं आहे का एका ई चलन मशीनला 100 केसेस दिवसभरामध्ये झाल्या पाहिजेत आणि एका पोलीस स्टेशनला 5 मशीनी दिलेल्या आहेत, म्हणजे दिवसाला 500 केसेस झाल्या पाहिजे आणि 500 केसेसचा मोबदला हा गृह खात्यामध्ये जमा झाला पाहिजे। आणि मग ते गृह मंत्रालय ते आपल्याकडून सर्वसामान्य माणसाकडून ती लूट चालू आहे, ती लूट आहे ही अधिकृतपणे जे काही शासनाचे अधिकारी जे काही सोडलेले प्रत्येक पोलीस स्टेशनला ही लूट चालू आहे। हे बंद होणार नाही जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरत नाही आणि यांचा विरोध करत नाही तोपर्यंत आपली ही लूट अशीच चालू राहणार आहे। आज तुम्हाला सांगतो ट्रॅफिकचा जो काही प्रॉब्लेम आहे काही नवा नाहीये, गेल्या मागच्या 10 वर्षाच्या खासदारामध्ये पण हेच होतं आणि आताचा जो खासदार आहे त्याच्या याच्यामध्ये पण तेच आहे। याच्या करताना जनतेने एक विचार केला पाहिजे तर आपणही कुठेतरी चुकतो। रिक्षावाल्यांचा प्रश्न तर अंजूर फाटा ते मानकोली
या रिक्षावाल्यांचा जो काय हैदोस आहे ना, हा मी स्वतः माझा जाणवलेला आहे. मी 2012-13 जेव्हा मानकुलीला कामाला यायचो तेव्हापासून हा प्रकारच असा आहे. आव्याचा सव्वा त्यांच्याकडून हे करणे, पैसे उकडणे, ट्रॉफिक असली तर कुठेही मध्ये रस्त्यामध्ये उतरून देणे. त्याच्यानंतर जर जाडा माणूस असला म्हणजे 100 किलोपेक्षा जाडा असला तर त्या माणसाच्याकडून एक्स्ट्रा पैसे घेणे, नाही तर त्याला रिक्षामध्ये न बसून घेणे. हा तुम्हाला त्याच्यावरती सर्वात मोठा तर एक संभ्रम निर्माण झालेला आहे का तृतीयपंथी त्यांना बोलतात, पण ते तृतीयपंथी नाही आहेत. ते तिथं जे काही लोक उभे राहतात ते जेंडर चेंज करून तिथं उभे राहतात. त्यांचं ते काही सर्जरी करून घेत आहेत. आणि हा जो काही सेक्स रॅकेट तिथं झालेला आहे, हा सेक्स रॅकेटला मी 3 वर्षापासून तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असेल, तुम्हाला मी थांबण्याची भूमिका घेतात. कारण प्रत्येकाचं असं मालपाणी तिथून चालू आहे. त्यांच्याकडून त्यांना काहीतरी येत असेल म्हणून ते कारवाई करत नाही. कारण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो तर मानकुली पोलीस स्टेशन तिथं बाजूला आहे. ट्रॉफिक पोलीसच्या बाजूला होतं. तिथं ते त्या ट्रॉफिक पोलीसच्या बाजूला बसूनच ते तिथं सर्व करतं, ते झाडाझुडपांमध्ये घुसून. पण तिथं कोणीही लक्ष देत नाही. सिनियर पीआय मला डायरेक्ट तिथं गाडी घेऊन आले होते त्याला मला माझ्या व्हिडिओमध्ये तर बोलते, पाटील तुम्ही काय करता? तर बोलू असं काम करता. मला विचारलं आणि ते निघून गेले. पण भिवंडीत जो वाहतुकीचा खोळंबा होतोय, भिवंडी हे गोडाऊन हब आहे. सगळे बाहेरून महाराष्ट्रातून म्हणा की पूर्ण देशातून गाडी आपल्या येत असतात. पण त्या बाहेरच्या गाडीवाल्यांना जी लुटमार चालू आहे मानकुली नाक्याला म्हणा किंवा खारेगाव टोल नाक्याला किंवा कल्याण बायपासला, तर ही कधी थांबणार? याविषयी आपण कधी आवाज उठवणार आहे? साहेब, याला मी आता माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे का जेवढ्याही चालक मालक संघटना आहेत, म्हणजे हेवी व्हेकल चालक मालक संघटना, वाहतूकचे ज्यांच्याकडे मोठे मोठे ट्रान्सपोर्ट आहेत, या सर्व मालकांनी रस्त्यावरती उतरून आणि शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली आपण सर्वांनी जन आक्रोश असा एक सर्वात मोठा देशव्यापी असा एक आंदोलन केलं पाहिजे का आमची जी काही लूट होते ती लूट थांबली पाहिजे. आता तर तुम्ही सीसीटीव्हीच्या माध्यमातून लुटले जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये तर चालूच होतं. ठाणे जिल्ह्यामध्ये काल परवापासून चालू झालं आणि पंकज शिरसाट साहेबांनी त्याच्यावरती तर चांगलं उत्तर दिलेलं आहे का 168 कारवाई केलेल्या आहेत. आणि 168 कारवाईमधून जो काही पैसा जमा झाला तो गृह मंत्रालयाच्या खात्यामध्ये जमा झाला आणि लाडक्या बहिणीला पहिला हप्ता आला. 2 महिने थांबलेला हप्ता तो लगेच त्याच्यानंतर पडला. म्हणजे तुमच्या लाडक्या भाऊजींची लूट झाली आणि लाडक्या बहिणींना दिलं. म्हणजे एक रुसला आणि एक हसला. अशा पद्धतीने आपली लूट होते. ही लूट थांबली पाहिजे. सर्व चालक मालक संघटनेनी रस्त्यावरती उतरणे गरजेचं आहे. आपण बघा, रिक्षा चालक मालकालाही त्रास आहे, 2 व्हीलर चालक मालकालाही त्रास आहे आणि मोठ्या ट्रान्सपोर्टर वाल्याला सर्वांनाही त्रास आहे. रस्त्यावरती चालणाऱ्या प्रत्येकाला त्रास आहे. यांना आपण हेल्मेट न घातलेला दिसतो, पण यांना खड्डे नाही दिसत आहे. हेल्मेट घातल्यानंतरही आपले बंधू मेलेले, हेल्मेट घालूनही आपल्या डोक्यावरतून गाड्या गेलेले. मग तुम्ही आम्हाला चांगले रस्ते द्या. हेल्मेट कशासाठी घालतात माहितीये का? एक स्पीड लिमिट असतो त्या रस्त्याला आणि तो हेल्मेट घालून तो व्यक्ती जातो. म्हणजे पडला या गाडी स्लिप झाली तर तो हेल्मेट तिथं काम करणार. अरे पण हेल्मेट घालून आणि एवढ्या स्पीडला गाडी चालू शकत नाही, एवढे खड्डे आहेत त्या रस्त्याला. तुम्ही बाहेर देशामध्ये जा, हेल्मेट का घालतात? हेल्मेट सक्ती का? तर तुमची जी स्पीड असते त्याला टायर जर कधी रस्त्याला घसला या तुम्ही पडले, स्लिप मारला तर ते हेल्मेटने तुमचं डोकं वाचू शकते, जरी इतर ठिकाणी इंजुरी झाल्या तर. पण आपल्याकडे असे रस्तेच नाही. असे ठेकेदार आहेत आपल्याकडं तर त्यांना आपण रस्ता देतो सुरळीत करण्यासाठी, पण ते रस्ता बनवतात असा का मोत का कुवा, डायरेक्ट मोतचा कुवा. अरे डॉक्टर मेला, भिवंडीमध्ये एक इन्सिडेंट झाला, खड्ड्यामध्ये गाडी हे करून एक डॉक्टर मेला आणि दुसऱ्या दिवशी त्या रस्त्याचं उद्घाटन होतं. कुठल्या रस्त्याचं उद्घाटन करत होते ते आमदार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ठेके आता आपण जे काही टॅक्स भरतो, हा आपण टॅक्स भरल्यानंतर आपल्या टॅक्स वरती मंत्र्यांचा बंगला मोठा होतो ना. टॅक्स भरल्यानंतर परत गाडीवाल्यांना अडवणूक केली जाते, बाहेरच्या गाडीवाल्यांना मारपीट केली जाते, त्यांच्याकडनं 1000 2,000 पावत्या घेतल्या जातात. पावत्या तुम्हाला दाखवतो मी. एक दिवशी पावती घेतलेली, ती पावती पनवेलची होती, ती पावती मानकुली नाक्याला दाखवली जाते. परत एक पावती वडाल्याची होती, ती मानकुलीवरून दाखवली जाते. काय चाललंय काय? सरासर लूट चालू आहे.
तुम्ही गाडी घेताना तो जो रोड टॅक्स भरतात तो भरतात, परत टोल नाक्याच्या माध्यमातून तुमची लूट होते, परत रस्त्यावरती हे जे काही गृह मंत्रालयाने अधिकृत जे काही अधिकारी सोडलेले आहेत ते ई चलन मशीनच्या द्वारे ही तिसऱ्यांदा लूट होते. ती लूट नाही झाली तर आता तुम्हाला आता कॅमेऱ्याच्या माध्यमातून लूट होते. म्हणजे आपण आलोय फक्त लुटायला आणि हे आलेत फक्त छापायला. आज तुम्हाला सांगतो, या गृह मंत्रालयाने तुम्ही एक साऊथचा एक पिक्चर बघितला असेल, डेव्हलप झाला पाहिजे. जे 200 स्क्वेअर फीटचा रस्ता होता तो 50 स्क्वेअर फीट मध्ये पण नाही बांधला तुम्ही. ज्या सुप्रीम इम्रानने जो काही मानकुली ते अंजूरपाडा रस्त्याचं जे काही टेंडर घेतलेलं होतं, तो सांगतो का मला नेत्यानंच वाटून पैसे गेले, मी रस्ता करू कडून. आणि रस्त्याच्या बाजूला ज्या काही टपऱ्या वाढल्या, आता अतिक्रमण वाढलं, ते अतिक्रमण तोडलं पाहिजे. पीडब्ल्यूडीने MMRDने कारवाई केल्या पाहिजे. मी तर किती दिवस झाले पत्र व्यवहार करतोय, वारंवार त्याच्या पेजला टाकतो. पाईपलाईनीवरती तुम्हाला सांगतो का पाईपलाईनीवरती तिथं एवढ्या टपऱ्या बांधल्या का आता तिथं त्या ट्रॉफिकवाल्यांना तिथं ट्रॉफिक काढायला त्रास होतोय. अशा पद्धतीने तर आपण अतिक्रमण करतो आणि आपण त्या शासनाच्याकडून काही सुविधा मागण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्यामध्ये स्थानिक लोकही तेवढीच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. जे स्थानिक नेते आहेत त्यांच्या टपऱ्या आहेत त्या रस्त्याच्या बाजूला, त्या तोडल्या पाहिजे. माझी एवढीच त्यांच्याकडून मागणी आहे का रस्ते मोठे करा. राज पाटील साहेब, आज आमच्याबरोबर शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष राज पाटील साहेब होते आणि आज त्यांनी भिवंडीतील वाहतुकीचा जो प्रश्न आहे, जो वाहतुकीचा खोळंबा होतोय त्याबद्दल त्यांनी आमच्याशी गप्पा मारलेल्या आहेत आणि अजून काहीतरी लहान मोठ्या खूप प्रॉब्लेम भिवंडीमध्ये क्रिएट करतात. वाहतूक आहे, खड्ड्यांचा प्रश्न आहे, काहीतरी तृतीयपंथीयांचा प्रश्न आहे किंवा वाहतुकीत बाहेरून येणाऱ्या गाड्यांच्या त्यांची कशी लूट केली जाते त्याबद्दल त्यांनी आम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे आणि त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्याबद्दल त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे आणि ती माहिती नारपोली पोलीस स्टेशन पर्यंत त्यांनी गृहमंत्रीपर्यंत लेटर पत्र व्यवहार केलेला आहे. आणि या पद्धतीने त्यांनी सामाजिक कार्य करत असताना त्यांना कसे अडथळे येतात याबद्दल त्यांनी आम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. धन्यवाद. मी शरवण पाटील, न्यूज 04 महाराष्ट्राच्या माध्यमातून भिवंडी.